हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सुक्या जवल्याची रेसिपी शेअर करते. सुकी मच्छी ज्याला तुम्ही सुकट पण म्हणता, तर हे आहे इथे सुका जवला आहे हा. तर हा मी स्वच्छ असा नीट केलेला आहे आणि पाकडून घेतलेला आहे. यामध्ये बारीक बारीक दगडी असतात, भुसा असतो, तर ते मी स्वच्छ असं नीट करून घेतलेलं आहे. आणि दुसरीकडे मी बनवण्यासाठी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आणि आपण बनवताना यासोबत मसालेही वापरणार आहोत, आपले रोजचे मसाले वापरणार आहोत. तर चला, सर्वप्रथम मी इथे हा जो स्वच्छ नीट करून घेतलेला आहे, स्वच्छ पाकडून घेतलेला आहे जवला, तो मी आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. अगोदर मी स्वच्छ असं धुवून घेते आणि नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग पहा फ्रेंड्स, इथे मी हा सुका जवला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तुम्ही काय म्हणता, याला सुकट म्हणतात? तर मग तर ते सुकट मी आता स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. इथे मी तुम्हाला एक इन्ग्रेडियंट सांगायला विसरले, ते म्हणजे सोल, कोकम. हे सुद्धा मी घालणार आहे शेवटी. तर चला, तर मी आता बनवायला सुरुवात करते. मी सर्वप्रथम गॅस ऑन केलाय, कढई ठेवली आहे. आता मी त्यामध्ये ऑइल घालते. आता आपलं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी सर्वप्रथम घालणार आहे कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. तर फ्रेंड्स, इथे आपलं तेल गरम झालेलं आहे छान. आता त्यामध्ये मी सर्वप्रथम घालते कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. कढीपत्ता घातलाय मी तेलामध्ये, बारीक चिरलेला कांदा घातलाय आणि सोबतच मी हिरवी मिरची पण घालणार आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी. तर यातच मी आता चवीनुसार मीठ घालते, जेणे आपला कांदा लवकर सॉफ्ट होईल, लवकर शिजायला मदत होईल. मीठ कमीच घालायचं आहे, कारण की सुकटमध्ये मीठ असतं, मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ शक्यतो कमीच घालायचं आहे. कांदा आपला छान सॉफ्ट झाला ना की त्यामध्ये मग मी टोमॅटो घालणार आहे. तर त्यासोबतच आता मी घालते आपले नेहमीचे मसाले. सर्वप्रथम घालते मी इथे हळद घातलेली आहे. आता घालते आपला घरचा लाल तिखट मसाला. आपण इथे हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट घातलेलं आहे. जर तुम्ही मिरची घालत नसाल तर तुम्ही तिखट जास्त घाला. सोबतच मी इथे थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, ज्याने छान कलर येईल. तर चला, आपले सर्व मसाले घालून झालेले. इतकेच मसाले घालायचे, त्यामध्ये गरम मसाला मी घालणार नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसाला घालू शकता. आपले टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे छान परतायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून परतते आणि थोडीशी उरलेली कोथिंबीर आपण शेवटी घालूया. आता आपली कोथिंबीर थोडी घातली, त्याने आपल्याला छान स्वाद येईल आणि बाकीची आपण कोथिंबीर शेवटी घालूया. तर फ्रेंड्स, पाहू शकता इथे आपले टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा,
आता यामध्ये आपण घालूया सुका जवला धुतलेला स्वच्छ. सुक्या जवल्याची अजून एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन नेक्स्ट टाइम. ती पण रेसिपी झटपट होते, याहून झटपट होते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की ती रेसिपी शेअर करेन. भाजी बनवायला वेळ नसेल तर तुम्ही झटपट बनवू शकता. भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खायला पटकन बनवू शकता, अगदी 5 मिनिटात. आता यामध्येच मी थोडी कोथिंबीर घालते आणि हे 2 सोल कोकम घालते. मिक्स करून घेते आणि अगदी 2 ते 3 मिनिटं मी झाकण ठेवून याला शिजू देणार आहे. बारीक गॅसवर शिजू द्यायचे. तर फ्रेंड्स, इथे आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पाहूया आपला जवला शिजलाय की नाही. मस्त दिसते बघा. छान शिजलेला आहे. आपला रेडी आहे जवला. आता मी गॅस ऑफ करते. हे बघा, पाहू शकता. पाणी न घालता मी वाफेवरच शिजू दिलेला आहे. पाणी घालायची तशी काही आवश्यकता नाही. आता थोडी कोथिंबीर राहिली ती मी वरून घालते. हे बघा. तर फ्रेंड्स, इथे माझं सुकट रेडी आहे खाण्यासाठी, पण त्यासोबतच मला काहीतरी बनवावं लागेल, चपाती किंवा भाकरी. तर आता मी त्यासोबत खाण्यासाठी बनवते आहे ज्वारीच्या भाकऱ्या. तर मी आता ज्वारीच्या भाकऱ्या बनवून घेते आणि मग नंतर तुम्हाला ताट सर्व करून दाखवते. तर फ्रेंड्स, इथे आता मी ज्वारीच्या भाकऱ्या बनवायला घेते. त्यासाठी पीठ मळते. एकीकडे मी भाकरीचा तवा तापायला ठेवलेला आहे. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेते. छान पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकऱ्या. आणि आपला भाकरीचा तवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला भाकरीचा तवा हा छान तापलेला असला पाहिजे. नाहीतर काय होतं, भाकरी तव्यावर घातली की ती तव्याला चिकटते. त्यामुळे तवा हा चांगला तापलेला असला पाहिजे. त्यानंतरच आपल्याला थापलेली भाकरी त्यावर घालायची आहे. छान मळून घ्यायचं आपल्याला पीठ. तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. त्याच्या 2 भाकऱ्या होतील. तर चला, तर मग मी भाकरी थापायला घेते. एकीकडे आपला तवा छान तापतोय भाकरीचा, दुसरीकडे मी भाकरी थापायला घेते. इथे पीठ घातलं थोडंसं.
भाकरी आपल्याला सर्व बाजूने एकसारखीच थापायची आहे, एकीकडे जाड एकीकडे पातळ अशी नाही थापायची, नाहीतर ती फुगणार नाही. आणि एकदम पातळ भाकरी नका थापू, नाहीतर ती कडक होते. थोडी जाडच ठेवायची. तर फ्रेंड्स, इथे माझी भाकरी थापण झालेली आहे. तर फ्रेंड्स, इथे आपला तवा छान तापलेला आहे. आता मी यावर भाकरी घालते. भाकरी घातल्या घातल्या लगेच आपल्याला पाणी लावायचे भाकरीला. पाणी लावलं की लगेच आपल्याला भाकरी परतायची आहे. आता मी दुसरी भाकरी थापायला घेते. भाकरी एका बाजूने खालच्या बाजूने छान शेकल्यानंतरच ती उलटी करायची आहे. आता मी इथे भाकरी उलटते. एका बाजूने छान शेकले, आता खालच्या बाजूने दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया. तर हे पहा फ्रेंड्स, आपली भाकरी रेडी आहे. मस्त छान सॉफ्ट झाली आहे बघा. हे बघा, हे बघा, एकदम सॉफ्ट झाली आहे. तर हे पहा फ्रेंड्स, इथे माझ्या ज्वारीच्या भाकऱ्या पण रेडी आहेत. तर चला तर मग मी आता प्लेट सर्व करते. तर फ्रेंड्स, हे बघा, इथे ज्वारीची मस्त अशी मऊ मऊ भाकरी आणि त्यासोबत हा सुका जवला. अगदी बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटते की नाही. आणि त्यासोबत हा कांदा. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा हा बेत? अगदी गावरान असा बेत रेडी आहे. मस्त असं सुकट आहे, त्यासोबत छान अशा ज्वारीच्या भाकऱ्या. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. माझे सर्व व्हिडिओज पहा, फुल वॉच करा प्लीज. फ्रेंड्स, सपोर्ट करा. माहितीये मला तुम्ही खूप सपोर्ट करता शॉर्ट्स व्हिडिओजला, पण प्लीज तसाच सपोर्ट माझ्या लॉंग व्हिडिओजला पण करा. माझ्या रेसिपीज पहा, नक्की प्रेम द्या, कमेंट करा छान छान. तर चला, भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत साठी बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी आपापली आणि मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.